हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विरघळण्यासाठी अथक प्रयत्न. अंतःकरणातील अंशात्म्यामार्फत परमात्म्याप्रत पोचण्यासाठी आपल्याला अंतःकरणात विरघळून जावे लागते. अंतःकरणात डुबकी घेऊन आत आत खोल, अगदी सखोल जावे लागते. हळूहळू झिरपत पूर्ण जिरून विरघळून जावे लागते. आपले ध्यान लागते. येथे आपले स्वत्व संपते. आपण आत्ममय होतो. आपण आत्मा अंशात्मा होतो. त्यावेळी जाण येते की तो जो कोणी झिरपत होता, जिरत होता, विरघळत होता, तो इतर कोणी नसून आपण स्वतःच आहोत. आपला प्रवास विश्वाच्या केंद्राकडे होतो. तेथे समाधी प्रसाद प्राप्त होतो. आत्मानुभूती मिळते. आपण साक्षात्कारित होतो. योगेश्वराचे ते महादिव्य परम न भूतो न भविष्यती असे अतिप्रखर, महाओजस्वी आणि महातेजस्वी आणि तरीही महाशीतल प्रशांत असे दर्शन होते. येथे परमज्ञान प्राप्त होते की तो परमात्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत. त्याच क्षणी आपण योगेश्वराच्या पायी सेवेकरी होतो, त्याचे दास होतो. ध्यान समाधी प्रसाद मिळणे महाकठीण आणि महाकष्टदायी आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. पाणी जमिनीत झिरपते आणि मुरत अगदी सखोल जात राहते. त्यावेळी त्या पाण्यात असलेले सर्व अशुद्ध आणि अपवित्र गाळले जाते. तो गाळ जमिनीत तसाच अडकत राहतो, परंतु पाण्याची यात्रा सुरूच राहते. यामुळे ते पाणी खाली खडक लागेपर्यंत यात्रा करून पूर्ण शुद्ध आणि पूर्ण पवित्र होते. आपल्याला पिण्याच्या लायकीचे पूर्ण स्वच्छ आणि शुद्ध होते. याप्रमाणे आपल्याला अंतःकरणात झिरपताना, विरघळताना भौतिक भावनांमधून भावातीत व्हावे लागते. एक भावना, इच्छा, वासना, कामना आपल्यापासून सुटू लागतात आणि नष्ट होत जातात. त्यावेळी देहादी इंद्रिये आणि विशेष करून मन आपल्याला बुद्धी स्मृतीद्वारे भौतिकाचा, उपभोगांचा उपदेश करू लागतात. अशावेळी आपल्याला फार कष्ट होतात. आपण द्वैताकडून अद्वैताकडे यात्रा करत असतो. एक उपभोग कायम करता नष्ट करत असतो. आपल्यातील भौतिक गाळ आपल्यापासून दूर होत असताना आपल्याला यातना होतात. अशावेळी निग्रह सांभाळावा लागतो. विवेक, संयम उदित होऊन आपल्याला तारतम्याने आचरण करावे लागते. हे सर्व अंगवळणी पडेपर्यंत फार जपावे लागते. हे इतके सोपे नाही. त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यावी लागते. तेव्हाच ते समजते. कारण एवढे होऊन पुरे होत नाही. आपण जेव्हा यामधून व्युत्थान होतो तेव्हा आपल्यातील आध्यात्मिक बदल पाहून पुन्हा आपली देहादी इंद्रिये, मन आणि आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला वरवर स्तुती करून, परंतु अप्रत्यक्ष कुचेष्टा करून यापासून परावृत्त करत असतात. या लोभ प्रलोभनांपासून आपल्याला आपल्या आध्यात्मिक उन्नतीवर ठाम असावे लागते. अशा प्रकारे आत्मा परमात्म्याच्या यात्रेत अथक प्रयत्न, भरपूर कष्ट आणि अविश्रांत श्रम आहेत. मनोविकारी परिघावरच भरकटतो. आपल्या जन्माबरोबर आपल्यात इतर अवयवांप्रमाणे आपल्या मनाची निर्मिती होत नाही. मूलतः मन असे काही आपल्याला नसते. ते देहादी इंद्रिये धारण करून झाल्यावर, आपला जन्म झाल्यावर, आपण जीवन जगू लागल्यावर पुढे केव्हा तरी निर्माण होते. आपल्या मनाची निर्मिती विषयांमुळे, विषय वासनांपासून होते. विषय वासना हेच मनाचे अन्न असते. विषय वासना शमवून जगणे हाच मनाचा एकमेव उद्देश असतो. आपले मन नेहमी उपभोगांच्या गराड्यात रमते. नित्य नियमित नवनवीन उपभोग कसे घ्यावेत यात ते सदा घडलेले असते. उपभोग हे मनाचे जीवन साध्य असते आणि त्यासाठी सतत विचार करत असणे हा त्याच्या जीवित असण्याचा पुरावा असतो. विषयोपभोग नसतील तर मन नष्ट होईल. त्यामुळे ते विषय कसे उपभोगले जातील यासाठी सतत फार जागृत असते.
विश्वात विविध प्रकारचे वस्तुजगत सजीवांच्या मनाला आकृष्ट करून भुरळ घालून उपभोगांना निमंत्रित करत असते. त्यामुळे त्याचे मन प्रबळ असते. जीव सदा सर्वदा नित्य नियमित उपभोगात रममाण झालेला असतो. नित्य नवीन प्रकारचे वस्तुजगत शोधून उपभोगांमागून उपभोग घेत जीव आपले जीवन जगत असतो. यात मानव फार पुढारलेला आहे. त्याला इतर सजीवांपेक्षा अतिप्रगल्भ बुद्धी आहे. त्यामुळे तो केवळ सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंवर अवलंबून न राहता तो त्यांची मोडतोड जोड करून त्यामधून विविध वैचित्र्याने नटलेल्या वस्तू तयार करत असतो. यासाठी मानव जग पालथे घालतो. आता तर तो जगाबाहेर यानातून उड्डाण करू लागला आहे. परग्रहांवर वास्तव्य करायचे स्वप्न पाहत आहे. यामुळे अर्थातच मनाचा गुलाम झालेला मनोविकारी मानव उपभोगांसाठी सर्वत्र भटकत असतो. यात त्याच्या मनात कधीही असे येत नाही की या सर्व वस्तू आपण तर निर्माण करत नाही. त्या ज्या कोणी निर्माण करतो त्याचा शोध घ्यावा, त्याला भजावे. या सर्वामागे त्याचा काही हेतू असल्यास तो माहीत करून घ्यावा आणि तो हेतू पूर्ण करायचा प्रयत्न करावा. परंतु मानव तसे करत नाही. त्याचे सर्व शोध आणि बोध हे अन्न, वस्त्र, निवारा यासाठी निरनिराळ्या भौतिक उपभोगांसाठी आहेत. असा मानव सदा वस्तुजगतासाठी विश्वाच्या परिघावरच भरकटत राहणार. तो जीवनाच्या गहनतेत कधीही डोकावणार नाही. वस्तू मिळवणे ही कामना आणि वासना आहे. त्यासाठी विश्वात प्रवास करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी रस्ता निर्माण करणे आणि त्यावरून प्रवास करणे हेही ओघानेच आले. कामना आणि वासना यांनी भरकटलेले मन कधीही वर्तमानात असत नाही. ते महाचंचल मन एक उपभोग घेत असताना दुसरा नवीन उपभोग कसा घ्यावा याचा विचार करत असते. यामुळे ते सदा परिघावरच प्रवास करत असते. ते कधीही विश्वाच्या केंद्रस्थानी विश्वेश्वराकडे यात्रा करत नाही. हरि ओम.